एक प्रश्न असा आहे की संदीप देशपांडे आता जस्ट असं म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये मराठीच महापौर होईल आणि तो मनसेचाच महापौर होईल. ठीक आहे, पुढे पण आतापासूनच दोन पक्षांमध्ये पुढे काय एक विषय असा आहे की पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तुम्ही भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला विरोध केला, पण कालही आपल्या भारतीय कर्णधारानं असं दाखवून दिलं की त्यांनी जे पाकिस्तानचे किंवा एशिया काउन्सिलचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. सूर्यकुमार यादवनं ही भूमिका घेतली. याआधी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता, ही नौटंकी, बोलण्यास नकार दिला होता. ही नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर खेळताय एकत्र, ज्याला विरोध आहे देशाचा, पाकिस्तान बरोबर खेळण्याला देशाचा विरोध आहे, ही लोकभावना आहे. लोकांनी भारतामध्ये किंवा राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही बरं का, त्याने ब्लॅकआउट केला. काल अनेक ठिकाणी दाखवायचा प्रयत्न झाला तेव्हा लोकांनी हाणून पाडला तो प्रयत्न. PVR असेल, अन्य ठिकाणी असेल. आधीच्या मॅचला काहीतरी त्या पाकिस्तानच्या मॅचचे काय हस्तांदोलन करायला नकार दिलं. अरे खेळलात ना मैदानावर त्या. काल तुम्ही काहीतरी जिंकला असं मला कळलं, आम्ही काय बघत नाही, हे धंदे आम्ही करत नाही. काल तुम्ही काहीतरी जिंकलात तेव्हा तो पाकिस्तानचे कोणी मंत्री आहेत, मोहसिन नकवी, जे एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष आहेत, त्या काउन्सिलवरती भारतीय जनता पक्षाचे पुढारीसुद्धा आहेत महाराष्ट्रात. काल तुम्ही त्यांच्या हस्ते ट्रॉफी घ्यायला नकार दिला. अरे पण तुम्ही खेळलात आणि 15 दिवसापूर्वी त्याच मोहसिन नकवीबरोबर याच भारतीय संघानं फोटो काढले, हस्तांदोलन केलं ड्रेसिंग रूममध्ये किंवा कुठल्या तरी एका कार्यक्रमात. मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय? तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? बाहेरचं एक रूप वेगळं आहे मैदानावरचं आणि आतलं रूप वेगळं आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? तुम्ही काय प्रधानमंत्र्यापासून काही प्रेरणा घेतली आहे का देशाला मूर्ख बनवण्याची आपल्या? ते जसं मूर्ख बनवतात भाजपचे लोक.